नमस्कार माझ्या शिक्षक बंधू भगिनींनो, मी निलेश सूर्यकांत बनकर, सहाय्यक शिक्षक सेठ बनसीधर विद्यालय तेल्हारा. आज आपण महाराष्ट्रामध्ये घेतली जाणारी शिक्षक पात्र परीक्षा म्हणजे टेट टीचर इलिजिबिलिटी टेस्ट या परीक्षेविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ. ही परीक्षा 1ली ते 8वीच्या सरकारी शाळांमध्ये जर आपल्याला शिक्षक लागायचं असेल तर ही पास होणं अनिवार्य आहे. त्याकरिता ही परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाते, जी 2 विभागामध्ये असते. एक पेपर 1 जो इयत्ता 1ली ते 5वी करिता असतो आणि पेपर 2 हा 6 ते 8 या वर्गातील विभागाकरिता असतो. याचा उद्देश आहे सरकारी शाळेत शिक्षक होण्याकरिता पात्रता सिद्ध करणे. परीक्षा 2 स्वरूपात घेतली जाते, आपण आत्ताच पाहिले. पेपर 1 हा 1ली ते 5वीसाठी आणि पेपर 2 6 ते 8च्या शिक्षकांकरिता. याच्यासाठी पेपर 1 करिता 12वी पास होणं गरजेचं आहे, प्लस DED किंवा समकक्ष शिक्षण आपल्याला हवं. पेपर 2 साठी पदवी ग्रॅज्युएशन प्लस BEd किंवा त्या संबंधीचं समकक्ष शिक्षण असायला हवं. तसंच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे DED आणि BEdच्या अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी ही परीक्षा देण्याकरिता ॲपियर असतात, पात्र असतात. या परीक्षेचं स्वरूप असं राहते की 150 प्रश्न तुम्हाला विचारले जातात, जे बहुपर्यायी असतात, ज्यामध्ये 2.5 तास वेळ असतो. ही TET परीक्षा जी आहे ही 2026च्या पेपरनुसार 150 गुणांची होती, बहुपर्यायी, आणि प्रत्येक प्रश्नाला 1 गुण. जर तुमचं एखादं उत्तर चुकलं तर चुकीच्या उत्तरांसाठी गुण कापले जाते, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही. तसंच कुठल्याही जर प्रश्न आपण सोडवले नाही तर त्यासाठी कोणता दंडही आकारला जात नाही. यामध्ये पेपर 1 करिता बालमानसशास्त्र, भाषा 1 म्हणजे मराठी, भाषा 2 इंग्रजी, गणित, विज्ञान, भूमिती आणि पर्यावरण अभ्यास असे विषय आहेत. TET उत्तीर्ण होणे हे महाराष्ट्रातील शिक्षक प्रक्रियेत बसण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे सहसा ही परीक्षा वर्षातून एकदा घेतली जाते. या दोन्ही पेपर 1 आणि पेपर 2चं जर आपण स्वरूप पाहिलं तर तुमच्या हाताच्या डाव्या साईडला पेपर 1 आहे, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी आणि बालमानसशास्त्र, आणि पेपर 2 मध्ये सुद्धा मराठी, इंग्रजी आणि बालमानसशास्त्र कॉमन विषय आहेत. पेपर 1 मध्ये 4था विषय जो आहे गणित, बुद्धिमत्ता आणि भूमिती, परिसर अभ्यास. याकरिता तुम्हाला वर्ग 5वी ते 10वीच्या दरम्यान, म्हणजे आजच्या परीक्षेचे स्वरूपाची काठिण्य पातळी पाहता त्या पुस्तकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, संगणक, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र अशा प्रकारचे विषय त्यामध्ये असतात. पेपर 2 मध्ये गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र. तर पेपर 2 मध्ये ज्यांची मेथड सायन्स, मॅथ आहे, ते पेपर 2 मध्ये त्यांना एक विषय गणित, विज्ञान राहतो आणि दुसरा जो पेपर राहतो तो सामाजिक शास्त्र संबंधीचा राहतो. आता तुम्ही मराठी, इंग्रजी आणि बालमानसशास्त्र या विषयांचं जर एखाद्या वेळेस निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येईल की 30 प्रश्न त्यावर विचारले जातात. 30 पैकी कमीत कमी आपण 22 ते 25 मार्काच्या दरम्यान जर आपण त्यामध्ये मार्क मिळवले तर परीक्षा पास होणं सोपी आहे. पेपर सोपी असतो, आपण त्याचा बाऊ करून घेतो, त्यामुळं आपल्याला ती कठीण वाटते. मेरिट कसं असते तर ओपनसाठी 90% आणि कॅटेगरीमध्ये असणाऱ्यांसाठी 83% म्हणजे गुण असणं आवश्यक आहे. TET परीक्षेतील विषय आपण आत्ता पाहिले: मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, भूमिती, पर्यावरण आणि पर्यावरणाचा अभ्यास. त्यामधला पहिला विषय जो होता बाल विकास अध्यापनशास्त्र. आता यामध्ये कोणते कोणते घटक येतात तर यामध्ये 5 ते 11 वयोगटातील मुलांचे मानसशास्त्र आहे. 6 ते 11 वयोगटातील पेपर 1 करिता, आणि पेपर 2 करता 11 ते 14, म्हणजे ज्या वर्गातील विद्यार्थ्यांना आपण शिकवतो त्या वयातील विद्यार्थ्यांच्या नुसार मानसशास्त्राचे प्रश्न त्यामध्ये येतात. ज्यामध्ये आणखी आहे शैक्षणिक मानसशास्त्र, अध्यापन पद्धती, मुलांचे हक्क, समावेशित शिक्षण, असे सर्व प्रकार त्यामध्ये आहेत. यामध्ये आता आपण जर ओव्हरलुक केलं तर विकास, वाढ, परिपक्वता, विकासाची तत्वे, विकासावर परिणाम करणारे घटक, जैविक, मानसिक, सामाजिक, हे सर्व बालमानसशास्त्र संबंधीचे प्रश्न आहेत. विकासाचे आयाम,
त्याचे परस्पर संबंध, शारीरिक आणि प्रेरक, म्हणजे बालमानसशास्त्रामध्ये या घटकांवरही प्रश्न विचारले जाऊ शकतात. हा त्यामधला एक ओव्हरलुक आहे. शिशु अवस्था, बालपण, बोधात्मक, भावात्मक, सामाजिक, नैतिक, भाषिक पैलू, बालपणाचा उत्तरार्ध काय आहे, मुलाची आवड निवड, सवयी, बुद्धिमत्ता, त्यांचे मूल्यांकन, विकासाचे आकलन, जे वेगवेगळे शास्त्र होऊन गेले, पियाजे, कोहलबर्ग, चॉमस्की, कार्ल रॉजर्स, अशा संबंधींचाही अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. वैयक्तिक भिन्नता, त्यांचा आंतरवैयक्तिक किंवा आंतरव्यक्ती भिन्नता असते. व्यक्तिमत्वाचा विकास, संकल्पना, व्यक्तिमत्वाच्या विकासावर करणारे घटक या संबंधीची माहिती या बालमानसशास्त्रात विचारतात. त्यामध्ये पेपर 1 जो आपण पाहिला होता मराठी, ज्यामध्ये तुम्हाला भाषा आकलन, मराठी अध्यापनशास्त्र, शब्दसंपत्ती, त्यामध्ये काळ, प्रयोग, समास, संधी, शब्दयोगी, अव्यय, उभयनवी अव्यय, क्रिया, विशेषण, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, विभक्ती, अलंकार, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, त्याचा अर्थ, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, असे सर्व घटक विचारतात. भाषा आकलनाचा विचार जर केला तर तुम्हाला उतारा दिला जातो, पॅरिग्राफ, त्यावर आधारित प्रश्न. त्यानंतर मराठी अध्यापनशास्त्र म्हणजे भाषेचा विकास कशा पद्धतीने होत गेला याविषयीची माहिती. त्यानंतर आहे शब्दाचे प्रकार, काळ, वाक्याचे प्रकार. आपण आत्ताच पाहिलं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाषण, त्यावर आधारित उतार्यावर आधारित प्रश्न, वाक्यांचा सारांश, आकलन, रचना, शब्दसंग्रह, शिक्षणशास्त्र संबंधीचे भाषेविषयीचे प्रश्न येतात. आणि या मराठीचा अभ्यास करण्याकरिता 1ली ते 8वीच्या मराठीचे पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. भाषा 2 इंग्रजी ही सुद्धा तशीच आहे. यामध्ये ग्रामर, व्होकॅब्युलरी, शब्दभंडार, कंप्रेशन आहे, पेडॉलॉजी ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट आहे. आणि मागील 2013 पासूनचे जर इंग्रजी विषयाचे आपण जर पेपर चाळले तर आपल्याला नक्कीच त्याची मदत होईल. ज्यामध्ये पार्ट ऑफ स्पीच आहे, नाऊन, व्हर्ब, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन, कंजंक्शन, प्रोनाऊन, इंटरजेक्शन, टेन्स आहेत, व्हाईस आहे, आर्टिकल्स आहेत, सब्जेक्ट आहे, सेंटन्स स्ट्रक्चर आहे, डिग्री ऑफ कंप्रेशन आहे. असे इंग्रजीचे जे 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आपण शिकवतो त्यावर आधारित, पण थोडं व्यवस्थितरित्या अभ्यास केला तर ते नक्कीच लक्षात येईल. त्यानंतर शब्दभंडार आहे, अँटॉनिम आहे, सिनॉनिम आहे, ॲडम्स अँड फ्रेजेस आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, स्पेलिंग एरर आहे. कंप्रेशन म्हणजे या इंग्रजीसुद्धामध्ये पॅरिग्राफ विचारतात, पॅरिग्राफवर आधारित प्रश्न विचारतात, पोयम पण विचारू शकतात. अशा पद्धतीचा अभ्यास त्यामध्ये राहतो. त्यानंतर पेडॉलॉजी ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट, भाषा शिक्षणशास्त्र काय आहे, लर्निंग अँड ॲक्युशन हे शिक्षण संपादन आहे, प्रिन्सिपल ऑफ लँग्वेज टीचिंग आहे, भाषा शिकण्याची तत्त्वे काय, रोल ऑफ लिसनिंग अँड स्पीकिंग, ऐकणे आणि बोलणे, म्हणजे त्या वयोगटातले विद्यार्थी कशा पद्धतीने ज्ञानाचं ग्रहण करतात. त्याच्यानंतर फंक्शन अँड लँग्वेज अँड हाऊ चिल्ड्रन यूज टू इट ॲज टूल, ह्या भाषेचा अभ्यास विद्यार्थी एक साधन म्हणून कशा पद्धतीने करतात. तसेच भाषा शिकण्यातील आव्हानं काय आहेत, जसं आपण टीचिंग करतो तर क्लासरूममध्ये ज्या वेगवेगळे आपल्याला आव्हानं येतात किंवा शिकवताना आव्हानं येतात याविषयीची माहिती त्यामध्ये प्रश्न त्यावर आधारित असतात. इव्हॅल्युएशन आणि रेमिडिकल टीचिंग आहे, मूल्यमापन आणि उपचारात्मक अध्ययन. आपण मूल्यमापन करतो, एखाद्या विद्यार्थ्याला जर काही अडचण असेल आणि ती अडचण दूर करण्यासाठी आपण कुठले त्याच्यावर उपचार करतो किंवा कुठल्या मूल्यमापनाच्या पद्धती आपण वापरतो याविषयीची माहिती त्यामध्ये असते. तर याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर गणित विषयाचा जर विचार केला तर संख्याज्ञान. तर संख्याज्ञान जर पाहिलं आपण तर त्यामध्ये आहे नैसर्गिक संख्या आहे, पूर्णविराम, सम, विषम, मूळ, स्थानिक किंमत, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावी, नसावी. मूलभूत क्रिया पाहिलं तर पूर्णांक, पूर्णांकावरील क्रिया, दशांश, अपूर्णांक. भूमितीचा विचार जर केला तर आयात, चौरस, त्रिकोण, वर्तुळ, कोन, परिमिती, क्षेत्रफळ. मापनचं लांबी, वजन, धारकता, वेळ, पैसा यावर आधारित उदाहरणं. तसंच संख्या, बेरीज, वजाकी, भागाकार, गुणाकार, मापन, वजन, वेळ, व्हॅल्यूम, डेटा हाताळणी या संबंधीचेही प्रश्न त्यामध्ये विचारले जातात. तर याचा आपण जर व्यवस्थितरित्या अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की कुठलीही परीक्षा पास व्हायची असेल तर अवघड असं काहीच नाही. सिलॅबस जर आपल्या लक्षात असेल तर मग या गोष्टी लगेच समजून जातात. गणिताचा आणखीन आहे, गणितावर आधारित विद्यार्थ्यांशी पूरक प्रश्न विचारतात.
तार्किक विचार, मुलांची विचार करण्याची, तर्क करण्याची पद्धत, त्याच्यानंतर अर्थ लावण्याच्या आणि शिकण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. अभ्यासक्रमात गणिताचं स्थान काय आहे, गणिताची भाषा, सामुदायिक गणित, औपचारिक अनौपचारिक पद्धतीद्वारे मूल्यांकन, शिकवण्याच्या वेगवेगळ्या समस्या असतात. शिकण्याच्या समस्या तसं शिकवण्याच्याही समस्या आहेत. गणिताची एखादी घटक जर आपल्याला विद्यार्थ्यांना समजून द्यायचा असेल तर तो आपण कुठल्या सोप्या पद्धतीने सांगू शकतो. काही त्रुटी असतात, त्याचं विश्लेषण, या सर्व गोष्टी गणितावर आधारित किंवा त्या संबंधीच्या आहेत. परिसर अभ्यास म्हणजे आपण पाहतो आहे पेपर 1 मधील आता परिसर अभ्यास, एन्व्हायरमेंटल स्टडीज किंवा सायन्स अँड सोशल स्टडीज. पेपर 1 करिता विज्ञान आणि भूगोल विचारलं जातं आणि पेपर 2 करिता इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान आणि गणित हे विषय त्यामध्ये असतात. म्हणजे पेपर 1 मध्ये विज्ञान आणि भूगोल आणि पेपर 2 मध्ये नागरिकशास्त्र, भूगोल हे त्यामध्ये ॲड झालेलं आहे. 1 ते 5 साठीचा अभ्यासक्रम. आता 1 ते 5 साठीचा अभ्यासक्रम या पर्यावरणाचा काय आहे, जो आपण पर्यावरण अभ्यास जो पाहिला, विषय जो पाहिला, त्याचे कोणते कोणते घटक येतात. यामध्ये पाणी प्रदूषण आहे, संसाधने, प्राणी, शुद्धीकरण, वनस्पती आणि प्राणी, त्याचे प्रकार, उपयोग, अन्न आणि पोषण, निवासस्थान, पृथ्वी आणि आकाश यांच्याशी म्हणजे भूगोलाशी संबंधित, ज्यामध्ये अक्षांश, रेखांश, पृथ्वीच्या हालचाली, परिभ्रमण, परिवलन, वेळ, तापमान, वातावरण, हवामान, नैसर्गिक संसाधने, आपत्ती व्यवस्थापन या संबंधीचे प्रश्न त्यामध्ये असतात. म्हणजे एकंदरीत जर आपण विचार केला तर पर्यावरणावर आधारित जे आपण पाहतो की काळानुसार व्यक्तींचा वाढत गेलेला वापर आणि त्यामुळे पृथ्वीवर झालेला परिणाम आणि त्यावर उपाययोजना कोणत्या करता येतील या संबंधीचे प्रश्न त्या पेपरमध्ये विचारले जातात. आपले पर्यावरण व सामाजिक घटक, कुटुंब, मित्र, स्वच्छता, आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता, वाहतूक, दळणवळण, त्याच्यानंतर नागरिकशास्त्र आहे, त्याच्यानंतर भारतीय संविधान, मूलभूत हक्क आणि कर्तव्य, स्थानिक स्वराज्य संस्था आणि परिसर अभ्यासाचे अध्ययनशास्त्र याचा जर विचार केला तर त्याचं स्वरूप, व्याप्ती, शिकण्याच्या पद्धती, उपक्रम, प्रयोग, मूल्यमापन पद्धती यांचा अभ्यास त्यामध्ये असतो. तसंच आहे भरपूर आहे अन्न, पाणी, प्रवास, आपण बनवतो त्या करतो त्या गोष्टी. आता या स्लाईडमध्ये तुम्हाला मुद्दे जास्त दिसत आहेत, पण एकदम आपल्या जीवनाशी रिलेटेड किंवा आपण दररोज जे टीचिंग करतो त्याच्याशी संबंधित हे प्रश्न आहेत. थोडं विचारपूर्वक जर आपण प्रश्न वाचला तर तो सोडवायला किंवा उत्तर सापडायला खूप सोपी जाते. त्यामध्ये वेगवेगळे उपक्रम, चर्चा. आता याच्यामध्ये EVS आहे, एन्व्हायरमेंटल स्टडीज किंवा सायन्स आहे, CCE आहे, कंटिन्युअस आणि कम्प्रेसिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे सतत आणि सर्वकष मूल्यमापन, यावर आधारित प्रश्न विचारले जातात. आता पेपर 2चा जो आहे सामाजिक शास्त्र, याचा जर आपण विचार केला तर TET या परीक्षेमध्ये जो आपण म्हणतो तो सामाजिक शास्त्र हे 60 गुणांचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे पेपर 2 मधील जो दुसरा भाग आहे सामाजिक शास्त्राचा त्याच्याशी आपण बोलतोय. सामाजिक शास्त्राचे अध्ययनशास्त्र, पेडॉलॉजी या विषयाचे घटक समाविष्ट असतात. 6वी ते 8वीच्या पाठ्यपुस्तकांवर आधारित हे प्रश्न विचारले जातात, ज्यामध्ये इतिहासाची साधने, भारतीय संस्कृती, स्वतंत्र लढा, भूगोल, पर्यावरण आणि राज्यघटना या प्रमुख घटकांचा अभ्यास यामध्ये असतो. इतिहासामध्ये इतिहासाची साधने, प्राचीन इतिहास, मोगल, मराठा इतिहास, मराठ्यांचा स्वतंत्र लढा, भारतातील ब्रिटिश सत्ता, स्वतंत्र चळवळ, 1857चा उठाव, गांधीयुग, स्वतंत्रोत्तर भारत. भूगोलाचं त्यामध्ये पृथ्वी आणि जीवसृष्टी, अक्षांश, रेखांश, दिवस रात्र, ऋतू कसे होतात, हवा, हवामान, मृदा, नैसर्गिक संसाधने, मानवी भूगोल, लोकसंख्या, स्थलांतर, महाराष्ट्राचा भूगोल. नागरिकशास्त्रामध्ये भारतीय संविधान, मूलभूत हक्क, कर्तव्य, संसद, केंद्र आणि राज्य शासन व्यवस्था, स्थानिक शासन व्यवस्था. सामाजिक शास्त्र अध्यापन शास्त्रामध्ये, सोशल स्टडीजमध्ये अध्यापनाच्या पद्धती, मूल्यमापनाच्या पद्धती आणि सामाजिक शास्त्राचं स्वरूप काय आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या परीक्षेकरता आपण कुठले पाठ्यपुस्तकं वापरली पाहिजे. तर इथं आपण जर आंतरजालाचा वापर केला तर आपल्याला दिसून येतील भरपूर पुस्तकं आता मार्केटमध्ये आहेत, पण साधारणतः आपल्याला त्या विषयाचं मूळ समजलं पाहिजे. याकरिता मराठी विषय जर असेल तर बाळासाहेब शिंदेंचं पुस्तक आहे, वाळिंबेचं पुस्तक आहे, के सागर आहे, यांचाही तुम्ही अभ्यास करू शकता. इंग्रजीकरिता
के सागरचं पुस्तक आहे, त्याच्यानंतर शशिकांत अन्नदाते आहे, श्याम आनंद आहे बालमानसशास्त्राकरिता, चंद्रेश अग्रवाल हे इंग्रजी करतात आहेत. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट पेपर 1 पेपर 2 प्रियंका प्रकाशनाचे येतात. यामध्ये सर्व प्रश्न विचारले जातात. सामाजिक शास्त्रामध्ये 1ली ते 8वीचे पुस्तकं आपल्याला वाचणं गरजेचं आहे आणि चालू घडामोडीकरिता लक्ष वेध. चालू घडामोडीकरिता शिक्षण क्षेत्रासंबंधीचे जे काही वेगवेगळे आयोग असतात, कायदे होतात, काही नवीन निर्णय होतात, यासंबंधीचेही प्रश्न पेपरमध्ये विचारू शकतात. तर या पुस्तकांचा जर आपण थोडा अभ्यास केला तर हे पास होणं खूप सोपी आहे. जिद्द, चिकाटी, सातत्य, सतत हे आपण शब्द वापरतो त्यामुळे ते थोडे गुळगुळीत झालेले वाटतात, परंतु रोज निदान आपण 2 तास या परीक्षेसंबंधीचं ओव्हरलुक किंवा चर्चा जर आपण केली तर 100% आपण ही परीक्षा पास होतो. मागील वर्षात झालेले सर्व पेपर पाहणे, त्याचा व्यवस्थित अभ्यास करणे, या जर गोष्टी तुम्ही केल्या तर त्या अतिशय सुबक आणि सोपी तुम्हाला जातील. फक्त परीक्षेबद्दल सतत चर्चा करणं आणि ओव्हरऑल सर्व अभ्यासक्रम आपल्या डोक्यात असणं गरजेचं आहे की पेपरमध्ये काय येते. बऱ्याचदा काय होतं की बऱ्याच लोकांना TET पेपर 1 आहे माझा, पेपर 2 आहे माझा किंवा दोन्ही आहेत माझे, परंतु त्यामध्ये असणारा अभ्यासक्रम कोणता, कुठले घटक येतात याबद्दल अजिबातही माहिती नसते. त्यामुळे पेपर हा कठीण वाटतो. सिलेबस जर डोक्यात असेल तर परीक्षा पास होणं ही खूप सोपी जाते. तर या PPTच्या माध्यमातून तुम्हाला TET परीक्षेसंबंधीची पेपर 1 आणि पेपर 2 संबंधीची माहिती मिळाली. तुम्हाला ती कळाली असेल अशी अपेक्षा करतो आणि या घटकावर आधारित, या वेगवेगळ्या सिलेबसमधील वेगवेगळ्या घटकांवर आधारित नवनवीन व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर हजर होतच राहील. आपल्याला या परीक्षेकरिता बेस्ट ऑफ लक. मी निलेश सूर्यकांत बनकर. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.